बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क के नेतृत्व में बोधगया महाविहार की स्वतंत्रता के लिए देशव्यापी आंदोलन की घोषणा की गई है। बोधगया, जहां भगवान बुद्ध ने ज्ञान प्राप्त किया, महाबोधि महाविहार बौद्ध धर्म का प्रतीक है। महाबोधि मंदिर कानून 1949 और अन्य धर्मों के हस्तक्षेप के कारण बौद्ध समाज में असंतोष है। बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क ने बोधगया महाविहार की स्वतंत्रता के लिए देशव्यापी शांतिपूर्ण आंदोलन की घोषणा की है। बौद्ध समुदाय का कहना है कि महाबोधि टेम्पल कानून 1949 को रद्द किया जाए और महाविहार का प्रबंधन बौद्ध समुदाय को सौंपा जाए। इसके अलावा शिवलिंग हटाने, बौद्ध धरोहरों का संरक्षण और सम्राट अशोक के महल के अवशेषों की खोज की मांग की गई है। बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क हे राष्ट्रव्यापी जनांदोलनाचं समस्त मूल्याचे बहुजन समाजाचं एक प्लॅटफॉर्म आहे, संघटन आहे। त्यांचे राष्ट्रीय संयोजक मान्यवर वामन मेश्राम साहेब आहेत। त्यांच्या नेतृत्वामध्ये बिहारमध्ये जे समस्त मूल्यवासी बहुजन समाजाचं, या देशाचं, पूर्ण जगाचं जे बौद्धांचं विरासत आहे, महाबोधी महाविहार आहे, त्याच्यावरती नाजायज कब्जा आरएसएस बीजेपीच्या ब्राह्मणांकडून केला गेला आहे। त्या महाविहाराच्या मुक्तीसाठी 5 चरणमध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे। त्याचं पहिलं चरण 3 तारखेला निवेदन पूर्ण देशभरामध्ये देण्यात आलं। दुसरे चरण 8 तारखेला धरणा प्रदर्शन करण्यात आले आणि आज 22 तारखेला तिसरं चरण आहे, ते म्हणजे रॅली प्रदर्शन, जे 625 जिल्ह्यांमध्ये पूर्ण देशभरामध्ये होत आहे। आणि एससी एसटी ओबीसी मायनॉरिटीचे सर्व मूल्यवासी बहुजन समाजाचे लोक याच्यामध्ये सामील होणे आंदोलन करत आहेत। जर आरएसएस बीजेपीने किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जर लवकरात लवकर महाबोधी महाविहार या ठिकाणी जो 1950 ऍक्टच्या माध्यमातून जो नाजायज कब्जा आरएसएसच्या माध्यमातून ब्राह्मणांच्या माध्यमातून केलेला आहे, त्याला जर नाही सोडवलं तर येणाऱ्या 9 एप्रिलला आणि 1 जुलैला वामन मेश्राम साहेबांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन होणार आहे आणि भारत बंद होणार आहे। तर मी आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या माध्यमातून ही रॅली कंडक्ट करण्यात आली आणि आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन त्यांना या महाबोधी विहार मुक्तीच्या आंदोलनासंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे। धन्यवाद। माझं नाव दीपक शिंदे आहे, बहुजन मुक्ती पार्टी युवा प्रकोष्ठचा मी प्रदेश अध्यक्ष आहे। धन्यवाद। मी स्वाती गोनारकर। 1950 पासून जो कायदा लागू केलेला आहे सरकारने, तो कायदा रद्द करून नवीन कायदा मान्य व्हावा अशी आमची अपेक्षा आहे। अशा ही छोटी अपेक्षा याच्यासाठी आहे आमची की आमचा विहार, आमच्या हक्काचं विहार जे आहे बुद्धांचं, ते आमचा बुद्ध अनुयायांकडे सोपित करण्यात यावे आणि आमचं जसं तुम्ही तुमच्या मंदिरावर ब्राह्मण आहे तसे ब्राह्मणांनी त्यांच्याच मंदिरावर राज्य करावं, आमच्या विहारावर त्यांचं अस्तित्व असू नये अशी आमची छोटी अपेक्षा आहे आणि त्या माध्यमातून आम्ही हे रॅली इथे आयोजित केलेली आहे। स्वाती विश्वजित गोनारकर।